पुष्पा पहिला जो चित्रपट आहे तुम्ही बघितला असेल आणि आता दुसरा सेकंड पार्ट रिलीज झालेला आहे आणि त्याला आता प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे. पण त्या सगळ्या चित्रपटामध्ये एक महत्वाचं जे दाखवलं होतं म्हणजे जी थीम बेस्ड स्टोरी होती ती होती रक्तचंदनाची. ही जी तस्करी त्याची होती, ज्या लाल चंदनाची तस्करी दाखवली गेली. अनेकांची उत्सुकता होती की हे रक्तचंदन नेमकं कसं असतं. खूप लोकांनी बघितलं किंवा नाही बघितलं असेल. महत्वाचं म्हणजे दक्षिण भागात याची रोपं होतात, झाडं होतात. पण ताडोब्याच्या या आवारामध्ये 3 असे रक्तचंदनाचे वृक्ष आहेत, जे जवळपास 100 वर्ष जुनी आहेत. कारण या वृक्षाच्या जवळपास असलेली जी वास्तू आहेत त्या देखील 100 वर्ष जुनं असल्यामुळे या झाडाला त्या 100 वर्षापेक्षा जास्त झालेली असं माहिती मिळत आहे. महत्वाचं म्हणजे ही जी रक्तचंदनाची वृक्ष आहे ती अतिशय महाग आहे. कारण की चित्रपटामध्ये दाखवलेलं गेलं की त्या 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 प्रकारात किती मोठा व्यापार याचा झाला. त्याच्यामुळे आता काय झालंय की या सगळ्या रक्तचंदनाची ज्या रोप आहे त्याला सुरक्षित करण्याचं काम वन विभाग करत आहेत. याला व्यवस्थित फेन्सिंग केलेली आहे किंवा या प्रकारला कोणतेही उधळी लागू नये म्हणून याला एक पेस्टिसाइड केलेला आहे. वरून या सगळ्या ज्या झाडं आहेत त्या परिसरात कंपाऊंड असल्यामुळे कोणीही बाहेरचं प्रवेश करू शकत नाही. यासोबत वन विभाग प्रयत्न करतं या रोपट्यांना पुन्हा वाढवायचं म्हणजे याची पुन्हा रोपटं निर्माण होण्यासाठी. कारण या भागात ती झाडं मोठी झाली त्याच्यामुळे ही जी जागा आहे ती पोषक ठरत आहे. त्याच्यामुळे ही रक्तचंदनाची झाडे जी आहेत ती पुन्हा कशी वाढावी यासाठी वन विभाग मागील वर्षापासून काही वर्षापासून प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता या ताडोब्याच्या परिसरात ताडोबा हा जगप्रसिद्ध तर वाघांपुढे आहेत, पण आता रक्तचंदनामुळे सुद्धा प्रसिद्ध होणार आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, ताडोबा, चंद्रपूर.